नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप छान सुंदर अशी माहिती असते आणि याही व्हिडिओमध्ये मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशीच आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे। आणि मित्रांनो, आपल्या मित्रमंडळींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे जांभळीचं झाड आणि या झाडाविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आता बघा भर उन्हाळा आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये आमच्या जांभळीला खूप जांभळे आलेले आहेत। बघू शकता आपण, बघा हे जांभळाचे घड पूर्ण पिकून लाल झालेले आहेत आणि टोटल सर्व जांभळीला खूप छान सुंदर असे जांभळे आलेले आहेत। तसं पाहिलं तर आता हा जांभळाचा सीझन नाही आहे, कारण या सीझनमध्ये कुठल्याही जांभळीला जांभळं येत नाही। जांभळं येतात ते पावसाळ्यामध्ये, पावसाळा चालू झाला का त्यावेळेस जांभळं खायला सुरुवात येते। तर ह्या आमच्या जांभळीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे, हिला भर उन्हाळ्यामध्ये जांभळे येतात। बघू शकता आपण, घडची घड आलेले आहेत आणि सर्व टोटल पिकून लाल झालेले आहे। तर चला तुमच्या समोरच एक जांभूळ तोडून खाण्याचा मी स्वाद घेत आहे। वा, खूपच छान टेस्ट आहे, त्याला गोड आहे। तर चला मित्रांनो, ह्या जांभळीच्या झाडापासून किती फायदे आहेत आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, जांभूळ हे खूप औषधी आणि आपल्या शरीराला उपयुक्त असं हे जांभूळ आहे। मित्रांनो, ह्या जांभूळपासून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर साखर असेल तर ती साखर नियंत्रणात ठेवण्याचं काम हे जांभूळ करतं। आपण जर नियमित जर जांभळं खाल्ली तर आपली जी साखर आहे ती एकदम लेवलमध्ये राहणार। दुसरी गोष्ट, ह्या ज्या झाडाची पानं आहेत, जांभळीच्या झाडाची जी पानं आहेत, तर मित्रांनो, ह्या झाडाची पानं जर जाळून आपण राख केली किंवा याच्या लाकडाची जाळून जर राख केली आणि ती जर आपल्या दातांच्या हिरड्यांना वगैरे लावली तर त्याने आपले दातांचे हिरड्या ह्या मजबूत होतात। दुसरी गोष्ट मित्रांनो, असे ह्या जांभळीचे खूप सारे फायदे आहेत आणि खूप आयुर्वेदिक पद्धतीचे जांभळ आहे। आपला रक्तदाब, साखर, तुम्हाला सांगतो वजन कमी करणे। तुम्ही जर आणखीन कुठे यूट्यूबला सर्च करून पाहिलं तर जांभळाचे किती फायदे आहे। तर मित्रांनो, आपलं जो वजन आहे, आपल्या शरीरात जी चरबी आहे, ते सुद्धा हे जांभळ कमी करण्याचं प्रयत्न करते आपण जर नियमित जांभळाचं सेवन केलं तर मित्रांनो, असे खूप या जांभळीचे फायदे आहेत। तर मित्रांनो, ह्या जांभळीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ह्या सीझनमध्ये कधीच जांभळं कोणत्याच जांभळीला येत नाही, कारण जांभळे येतात ते अजून आताशी दुसऱ्या जांभळींना बार निघायला लागलेला आहे, बारीक बारीक फुले आलेले आहेत। पण आमच्या जांभळीचे पूर्ण टोटल सगळे जांभळे पिकलेले आहेत मित्रांनो आणि खाण्यासाठी तयार आहे, परिपक्व झालेले आहेत। तर मित्रांनो, हा बार बघा, गेल्याच्या नंतर हिला परत हा जर बार गेला की याच्या 15-20 दिवसात हिला परत टोटल दुसरा बार येतो आणि दुसऱ्या वेळेससुद्धा हिला जांभळे येतात, म्हणजे 2 वेळा याला जांभळं येतात मित्रांनो। तर अशा पद्धतीची ही जांभळाची मित्रांनो आमचं झाड आहे आणि आम्ही एक छोटंसंच मागवलं होतं झाडाची रोपं। तर त्या रोपामध्येच हे एक जांभळीचं झाड आम्हाला आलं मित्रांनो आणि खूप छान सुंदर असे जांभळं आहेत। बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हालासुद्धा एवढी जांभळं पाहून तुमच्या कदाचित तोंडाला पाणी सुटलं असेल। तर मित्रांनो, नक्की या आमच्या जांभळीचे जांभळे खाण्यासाठी, सर्वांना मोफत मिळतील। आणि मित्रांनो, जांभळ हे खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि याच्यापासून खूप छान फायदा होतो। तर याचे फायदे तुम्हाला सांगतो, वजन कमी करण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावरती जर डार्क पिंपल जर येत असतील तर त्यालासुद्धा ह्या जांभळाच्या बियांचा वापर केला जातो। त्याचा सत्य आता मला एवढं याच्यातली माहिती नाही, पण मी थोडंफार दुसरीकडून ऐकून सांगतो। तर खूप याच्यावरती याचा उपयोग होतो। तर मित्रांनो,
आणि भर उन्हाळ्यामध्ये जांभळ आलेली आहे आणि तुम्हाला जांभळीचं दर्शन मिळालेलं आहे मित्रांनो. बघा तर खूप छान मस्त जांभळं आहेत आणि इथं आलं की किती पोट भरलेलं असलं तरी मूळ आवरत नाही, खावंसंच वाटतं. तर मित्रांनो, थोड्या बहुत जास्त माहिती नाही, पण जांभळ ही एक उपयुक्त वनस्पती आहे, उपयुक्त झाड आहे आणि त्याचा आपल्या शरीरामध्ये, आपल्या अन्नामध्ये खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होतो. तर असो मित्रांनो, कसं वाटलं आपलं जांभळीचं झाड आणि नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.